वैशिष्ट्यपूर्ण रस्ते निधीतून 2022 पासून आतापर्यंत 67 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे रस्त्यासाठी। सटाणा नगर परिषद मार्फत उन्नत पाणी पुरवठा योजना, नाना नानी पार्क, फ्लायओव्हर ब्रिज अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकास कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून केली। भुयारी गटार योजना, राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची कामं प्रलंबित आहेत, ती देखील केली जातील। आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्मारक आहे, साईबाबा मंदिर आहे, राम मंदिर आहे, बाक्षी रोड रावल स्मृती उद्यान आहे, बहुउद्देशीय हॉल आहे। पर्यटन विकासाच्या अंतर्गत आपण हे करू। शंभूराज देसाई आपले पर्यटन मंत्री आहे। मला आता काही पत्र दिलेले आहे, ती जे लोक आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ती देखील कामं केली जातील। पाणीपट्टी आणि घरपट्टी इकडे काही जास्त आहे का? अवाजवी काम खपवून घेतलं जाणार नाही। माझ्या जनतेवर अधिकचा भार सहन केला जाणार नाही। मी अनेक नगर परिषदा नगरपालिकांचे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर कमी केलेले आहे का नगर विकास विभागाकडे तो अधिकार आहे। आणि म्हणून हे देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी जी वाजवी आहे, जी नियमानुसार आहे, तीच घेतली जाईल। बेकायदेशीरपणे घेतलेली घरपट्टी रद्द केली जाईल, हे देखील मी या ठिकाणी